दरवेळेस कुंभमेळ्याच्या आधी देखील वर्षभर हे कामं चालतात आणि खूप ट्रॅफिकची आणि याची अडचण लोकांना होत असते। घाईघाईमध्ये अनेक कामं जे आहेत ते आधी मंजूर केले आणि मग डीपीआर तयार केला। याचा परिणाम असा झालेला आहे की अनेक प्रकल्पांचे कामं करताना भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक कामं रखडलेली आहेत। अनेक आकडे आपण उत्तरात टाकलेले आहेत। हे पैसे मंजूर तर केलेले आहेत, परंतु ह्यातले किती पैसे आतापर्यंत संबंधित एजन्सीजला वर्ग झाले याचा स्पेसिफिक आकडा ते आपण मांडणार का? एका छोट्याशा भागामध्ये देखील तास-तासभर ट्रॅफिक होतीये रस्त्यांच्या कामामुळे। नाशिककरांना न्याय देण्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींची एक बैठक आपण या संदर्भात लावणार का? गिरीश महाजन साहेब देखील तिथे काम बघतायत। जो तांबे साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडलाय की त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन एका बैठकीचं आयोजन करण्याच्या संदर्भातली देखील विनंती त्यांना केली जाईल। सत्यजित तांबे साहेबांनी जो मुद्दा सांगितला ट्रॅफिकच्या बाबतीतला, तो देखील ते ट्रॅफिक कशा पद्धतीनं सुरळीत होईल त्याच्यासाठी देखील सूचना दिल्या जातील। सभापती महोदय, हा प्रश्न नाशिकच्या कुंभमेळ्याच्या संदर्भामधला आहे। पुढच्या वर्षी कुंभमेळ्याचं आयोजन नाशिकमध्ये होतंय आणि मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाने त्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। सगळ्यात पहिलं तर मी अभिनंदन यासाठी करतो की मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस ज्या शेवटच्या क्षणापर्यंत कामं चालले आणि अनेक कामं अपूर्ण होते, क्वालिटीचे कामं झाले नाही, अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले। यावेळेस जे आहे शासनाने काळजी घेऊन वेळेवर कामं सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्या संदर्भातला माझा हा प्रश्न आहे की अनेक कामं करत असताना घाईघाईने डीपीआर तयार होण्याच्या आधीच प्रशासकीय मान्यता दिल्या आणि त्याच्यानंतर डीपीआर करण्याचं काम हे यावेळेस देखील काही प्रमाणात झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। याचं उत्तर जरी शासनाने आणि मंत्री महोदयांनी खरे नाही लिहिलं असलं तरी वस्तुस्थिती आहे की घाईघाईमध्ये अनेक जे प्रश्न आहे, अनेक कामं जे आहेत ते आधी मंजूर केले आणि मग डीपीआर तयार केला। याचा परिणाम असा झालेला आहे सभापती महोदय की अनेक रस्त्यांचे कामं करताना, अनेक प्रकल्पांचे कामं करताना भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक कामं रखडलेली आहेत आणि 2-5% भूसंपादन जरी झालं नाही तरी पूर्ण काम रखडले। असे जवळजवळ 10 ते 12 कामं हे आज नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये चाललेले आहेत आणि मला नाशिककरांची भावना या सभागृहाच्या समोर आज या निमित्ताने अशी ठेवायची आहे की दरवेळेस कुंभमेळ्याच्या आधी देखील वर्षभर हे कामं चालतात आणि खूप ट्रॅफिकची आणि याची अडचण लोकांना होत असते आणि कुंभमेळ्याच्या काळात देखील इतके रस्ते आपण बंद करतो कारण बाहेरून लोक येतात, भाविक येतात आणि यावेळेस तर असं मानलं जातंय की प्रयागराजच्या नंतर होणारा हा कुंभमेळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अजून गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असे आहेत। आपण उत्तरात अनेक मंजुऱ्या केलेल्या आहेत, इतके 2200 कोटी दिले, 700 कोटी दिले, अनेक आकडे आपण उत्तरात टाकलेले आहेत। हे पैसे मंजूर तर केलेले आहेत, परंतु ह्यातले किती पैसे आतापर्यंत संबंधित एजन्सीजला म्हणजे नाशिक महापालिका असेल, कुंभमेळा प्राधिकरण असेल, MSSIDC असेल, या महामंडळ असेल, MSIDC महामंडळ असेल, यांना किती पैसे वर्ग झाले याचा स्पेसिफिक आकडा आज आपण सभागृहापुढे मांडावा असं एक पहिलं माझी विनंती आहे आणि ते आपण मांडणार का? आणि दुसरा प्रश्न माझा जो आहे तो म्हणजे नाशिककरांना न्याय देण्यासाठी आज जी ट्रॅफिकची कोंडी आज नाशिक शहरामध्ये तयार झालेली आहे, एका छोट्याशा भागामध्ये देखील तास-तासभर ट्रॅफिक होतीये रस्त्यांच्या कामामुळे, तर ठेकेदारांना त्याच्या काही सूचना देऊन आता आपण उत्तरात दिलंय का आम्ही ट्रॅफिक वॉर्डन लावलेत, हे लावलेत। माझा प्रश्न असा आहे का एक स्थानिक सगळ्या अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींची एक बैठक आपण या संदर्भात लावणार का? सन्मान्य सभापती महोदय, कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, नाशिक त्र्यंबक कुंभमेळा प्राधिकरणासाठी 22,425 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाने 8,761.54 कोटीची तरतूद केलेली आहे आणि राज्य शासनाने 3,545.49 कोटीची तरतूद केलेली आहे। अशी 34,732.39 कोटी रुपये कुंभमेळ्याच्या या सगळ्या विविध कामांवर लँड ॲक्विजिशन पकडून हे खर्च होणार आहेत आणि याच्यामध्ये कुंभमेळ्यासाठी कुंभमंत्री म्हणून सन्माननीय गिरीश महाजन साहेब देखील तिथे काम बघतायत आणि त्यांना देखील विनंती केली जाईल की आता जो तांबे साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडलाय की त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन एका बैठकीचं आयोजन करण्याच्या संदर्भातली देखील विनंती त्यांना केली जाईल। परंतु एक महत्त्वाचा मुद्दा जो इथं आता मांडण्यात आला की 1200 कोटी रुपयाचीच पुरवणी यादीमध्ये तरतूद केलेली आहे। तर 1200 कोटी रुपयाची नाही तर 3000 कोटीची तांबेसाहेब पुरवणी यादीमध्ये तरतूद केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या कामांना डीपीआरची अजिबात आवश्यकता नाही। कुंभमेळ्याची जी समिती आहे मग त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत आणि त्या सगळ्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आहेत।
तर आवश्यकतेनुसार कामामध्ये बदल करणं, आवश्यकतेनुसार कामं नवीन त्या ठिकाणी घेणं, या सगळे अधिकार त्यांना दिलेले असल्यामुळे DPRची काय आवश्यकता नाही. रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते ही 36 कामं जी घेतलेली आहेत त्यातली 40% कामं ही पूर्ण झालेली आहेत. 25 गावांमध्ये जवळजवळ 406.19 हेक्टर जमीन ही ॲक्वायर करायची आहे. त्याच्यातली 35.24 हेक्टर जमीन याचं ॲक्विएशन झालेलं आहे. त्याच्यासाठी 352.57 कोटी रुपये देखील दिलेले आहेत. खाजगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये लागणार आहेत आणि रिंग रोड बांधकामासाठी 3,954 कोटी रुपये याची तरतूद केलेली आहे. कुंभमेळ्याच्या एकाही कामाला निधी कमी पडणार नाही अशा पद्धतीची शासनाची भूमिका आहे. आणि सत्यजित तांबे साहेबांनी जो मुद्दा सांगितला ट्रॅफिकच्या बाबतीतला, तो देखील ते ट्रॅफिक कशा पद्धतीनं सुरळीत होईल त्याच्यासाठी देखील सूचना दिल्या जातील.